बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली। गुढीपाडवा तसेच रमजान ईद या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर एप्रिलचा हप्ता आजपासून 10 जिल्ह्यात सुरू झाला। जिल्ह्यांची यादी आली आहे। आज या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या महिलांना दोन प्रकारचे मेसेज येणार। काही बहिणींना फक्त 1500 रुपये तर काही बहिणींना 1500 रुपये आणि 830 रुपये असे दोन मेसेज येणार। तर 32 लाख मुस्लिम बहिणींना ईद निमित्त एक खास गिफ्ट मोदी सरकारकडून मिळणार। एप्रिलच्या हप्त्याच्या निधी वाटपाची सुरुवात कालपासून झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। राज्यातील या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार। काही बहिणींना फक्त एक मेसेज 1500 रुपये जमा झाल्याचा तर काही बहिणींना दोन मेसेज येणार, एक 1500 रुपयाचा आणि एक 830 रुपयाचा। आता तुम्हाला 830 रुपयाचा मेसेज येण्यासाठी काय करायचं आहे 1 मिनिटात लगेच पहा। मुस्लिम बहिणींना ईद निमित्त सत्ताधारी पक्ष भाजपकडून एक विशेष गिफ्ट दिली जाणार आहे। हे गिफ्ट मुंबईमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। अशातच मुस्लिम बांधवांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला। सौगात ए मोदी नावाने भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून मुस्लिम बांधवांना ईदी भेटवस्तू देण्यात येणार आहे। मुस्लिम बांधवांना ईदची भेटवस्तू देण्यात येणार आहे। ईद निमित्त देशभरातील गरजू आणि गरीब मुस्लिम कुटुंबांना भाजप सौगात ए मोदी किट नावाचं किट वाटणार आहे। बहिणींच्या आनंदात दुपटीने वाढ झाली। गुढीपाडव्याआधीच एप्रिलचा हप्ता 10 जिल्ह्यात सुरू झाला। तसेच रमजान ईद निमित्त मुस्लिम बहिणींना एक विशेष किट देखील मिळणार आहे। पण हा 10वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही। 10व्या हप्त्यासाठी 4 नियम ठेवण्यात आले आहे। हे 4 नियम ज्या बहिणी पाळणार नाही त्यांना 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी 10वा हप्ता सुरू झाल्याची माहिती दिली। अजितदादांनी जिल्ह्यांची नावे सांगितली। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। अजितदादांनी काल सांगितलेलं आहे। पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलं, आपण आता शिर्डीला करतोय, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड तिथंही करायचा आमचा मानस आहे। 10वा हप्ता तसेच मुस्लिम बहिणींना गिफ्टचं वाटप होणार। पण 10व्या हप्त्यासाठी पडताळणी सुरू, आता नियम धरले जाणार। आज 10 जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता आणि गिफ्टचं वाटप सुरू झालेलं आहे। त्या 10 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे। ही जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या, कारण की बहिणींना दोन वेगळ्या प्रकारचे मेसेज आहे। तुम्हाला जर फक्त 1500चा मेसेज आला तर खुश होऊ नका, कारण की आणखी एक 830 रुपयाचा मेसेज येणार आहे। आणि जर तुम्हाला हे 830 रुपये पाहिजे असतील तर एक काम तुम्हाला अर्जंट करावं लागेल। ते काम जर केलं तर 48 तासाच्या आत तुम्हाला 830 रुपये मिळतील। जानेवारी, फेब्रुवारी तसेच मार्च मध्ये बऱ्याचशा महिलांना 1500 आणि 830 असे दोन मेसेज आलेले आहेत। तुम्हाला फक्त 1500च आतापर्यंत मिळाले असतील तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पाहायचा आहे, कारण की 830 रुपये तुम्हाला मिळणार आहे। तसेच मुस्लिम माता भगिनींना हे गिफ्ट जे आहे ते कुठे मिळणार आहे, या गिफ्टसाठी पात्रता काय, संपूर्ण सविस्तर पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी आज 4 महत्त्वाच्या आणि आनंदाच्या अपडेट आलेल्या आहेत। व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी एप्रिलच्या हप्त्याबरोबर 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर लगेच 10वा हप्ता म्हणजेच एप्रिलचा आज कोणत्या 10 जिल्ह्यात येणार आहे, एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नियम असणार आहे आणि मुस्लिम बहिणींना ईद निमित्त गिफ्ट कुठे मिळणार आहे, कशा प्रकारचं मिळणार आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे, संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। एप्रिलच्या 10व्या हप्त्याबरोबर 830 रुपयाचा जो निधी आहे तो मिळवण्यासाठी काय करायचं आहे, सोबत मुस्लिम माता भगिनींना एक गिफ्टचं वाटप होणार आहे। हे गिफ्ट कशा पद्धतीचं आहे, कुठे मिळणार, काय करावं लागणार। 32 लाख मुस्लिम माता भगिनींना हे गिफ्ट भाजप पक्षाकडून देण्यात येणार आहे। आता सगळ्यात आधी 10 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊयात की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आज एप्रिलचं वाटप होणार आहे। पहा, दुपारपासून सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। तुम्हाला रात्रीपर्यंत म्हणजे 24 तास ही प्रक्रिया सुरू होईल। उद्यापर्यंत देखील मेसेज येईल। हा मेसेज आला नाही तर कमेंट करायची आहे, पुढे सांगणार आहे तुम्हाला काय करायचं। आता 4 नियम असणार आहे। आता पहा, जिल्ह्याची यादी आपण पाहून घेऊयात, त्यानंतर 830 रुपयासाठी काय करायचं ते पाहून घेऊयात आणि मुस्लिम माता भगिनींना गिफ्ट कसं मिळणार, काय मिळणार। आता पहा, जिल्ह्यांची यादी आपण सर्वप्रथम पाहतोय तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 विभाग आहेत। 6 विभाग जर बघितला आपण तर अमरावती विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग। तर यापैकी जो अमरावती विभाग आहे तर अमरावती विभागामध्ये 2 जिल्हे निवडण्यात आलेले आहे। पहा, सरकारने ठरवलंय सर्वात छोटे जे विभाग आहे म्हणजे पुणे विभाग,
नाशिक विभाग या ठिकाणी मात्र एक एक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. आता या जिल्ह्यामध्ये 1500 आणि 830 रुपयाचा मेसेज आला, पण 830 साठी एक काम तुम्हाला करावं लागणार आहे, आपोआप येणार नाही. सरकारने प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या सणाच्या आधी लाडक्या बहिणीला गिफ्ट दिलेलं आहे, म्हणून लाडक्या बहिणींना आता गिफ्ट मिळणार आहे 830 रुपयाचं आणि मुस्लिम माता बहिणीला किट मिळणार आहे. आता पहा, अमरावती विभागापासून सुरुवात होणार आहे, त्यानंतर पुणे विभागातले जिल्हे, नंतर त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर आणि सर्व विभागानुसार जिल्हे सांगणार आहे. आणि 830 साठी काय करायचं हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की SMS येणार आहे, मेसेज येणार आहे. तुम्ही गुगल पे, फोन पे वरती चेक करू शकता, ATM मध्ये जाऊन चेक करू शकता. आता सगळ्यात आधी नाशिक विभाग जो आहे बघा, नाशिक विभागामध्ये धुळे जिल्ह्याला प्राधान्य दिलेलं आहे. धुळे जिल्ह्यामध्ये हे जे आहे पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. हिंदू माता भगिनींना 1500 अधिक 800, त्याचबरोबर मुस्लिम माता भगिनीला 1500 अधिक 800 अधिक गिफ्टचं वाटप होणार आहे. पहा, नागपूर विभागामध्ये जर बघितलं तर आपण वर्धा आणि भंडारा या 2 जिल्ह्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. त्यानंतरचा विभाग आहे बघा कोकण विभाग. कोकण विभागामध्ये 7 जिल्हे येतात, त्यापैकी पालघर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले. या लिस्टमध्ये 2च जिल्ह्यांचं नाव आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे यामध्ये 8 त्या ठिकाणी 8 जिल्हे येतात, मराठवाडा जर त्याला म्हटलं तर यापैकी जालना आणि हिंगोली या 2 जिल्ह्यांना प्राधान्य दिलं आहे. या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज 1500 अधिक 830 जमा होतील. आता 830 साठी एक काम अर्जंट करायचं आहे बघा. त्यानंतर आपण जर बघितलं तर अमरावती विभागामधून वाशिम जिल्ह्याची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. नागपूर विभाग जर बघितला तर नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याला प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगितली. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलंय का कमेंट करायचं आहे, कारण की फक्त 1500 आली तर खुश होऊ नका. 830 साठी एक काम करायचं. आता हे 830 कशाचे आहे आणि मुस्लिम बहिणीला कोणतं गिफ्ट मिळणार, कशा पद्धतीत मिळणार, कुठे जाऊन ते गिफ्ट घ्यावं लागणार. आता 830 ची गोष्ट पहिल्यांदा सांगतो, कारण की 830 सर्व बहिणीला मिळणार आहे. 830 साठी काय करायचं आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे हे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत. आता यासाठी एक अट सरकारने ठेवली होती की महिलांच्या नावे गॅस सिलेंडर असणं गरजेचं होतं. आता पूर्वी ही एक अट होती, बऱ्याचशा महिलांना अगदी डिसेंबर पासून हे 830 जमा झालेले आहेत. तुम्हाला झाले नसतील तर कमेंट करा, कारण की सरकारने GR मध्ये बदल केला होता. तो बदल कशा पद्धतीने केला की ज्या महिलांच्या नावे जर गॅस सिलेंडर नसेल, घरात गॅस सिलेंडर आहे पण पुरुषाच्या नावावर आहे, तर तो गॅस सिलेंडर महिलेच्या नावे हस्तांतरण करण्याची मुभा सरकारने बहिणींना दिली होती. तो तुम्ही आता ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. एक अर्ज करायचा आहे. तुमचं गॅस कनेक्शन HP असू द्या, इंडियन ऑइल असू द्या, भारत पेट्रोलियम असू द्या, इंडियन असू द्या, तुम्ही एक अर्ज करायचा आहे. तुमच्या गॅस डीलरकडे जायचं आहे. पहा, हे काम केलं का 48 तासात पैसे येतात. हे काम काय करायचं, अर्ज देऊन तुम्ही तुमचा गॅस जो आहे पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज द्यायचा आहे. हा अर्ज दिला की 2 दिवसामध्ये हे हस्तांतरण होऊन जातं. आणि हस्तांतरण झाल्यावर काय करायचंय, तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचा आहे मोबाईलद्वारे आणि तुमचं पेमेंट त्या ठिकाणी त्यांना करून टाकायचं आणि लगेच तुम्हाला हे जे पैसे आहेत ते राज्य सरकारकडून हे त्या ठिकाणी जमा होत असतात. आता किती बहिणी 830 मिळाले आणि कोणाला मिळाले नाही कमेंट करा, तुम्हाला त्यामध्ये माहिती पुढे सांगण्यात येईल. आता मुस्लिम माता भगिनींसाठी खुशखबर आलेली आहे. गुढीपाडव्यानंतर जे रमजान ईद येणार आहे तर त्या संदर्भातील एक अपडेट समोर आले आहे. भाजप पक्ष जे आहे तर भाजप पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाकडून 32 लाख मुस्लिम बांधवांना देशातील हे किट देण्यात आहे. आता हे किट देण्यात येणार आहे जवळपास देशभर. आता हे किट कुठे मिळणार, तर मस्जिदीजवळ. तुमच्या शहरात तुम्ही जिथे राहता तिथे मस्जिद असेल तर त्या मस्जिद जवळ गरीब मुस्लिम बांधवांना सौगाते मोदी नावाचं किटचं वाटप होणार आहे. जिल्हा स्तरावर भाजपच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आता याची वाटपाची सुरुवात जी आहे मुंबईमधून झालेली आहे. 200 जे आहे गरीब मुस्लिम कुटुंबांना बांधवांना याचं वाटप त्या ठिकाणी झालं आहे. त्या सौगाते मोदी किट मध्ये नेमकं काय आहे, तर भाजपकडून देण्यात येणाऱ्या सौगाते मोदी किट मध्ये नेमकं काय असणार, तर यामध्ये नवीन कपडे असणार आहे. मग कपडे महिलांसाठी असणार आहे आणि पुरुषांसाठी देखील असणार आहे. मुस्लिम माता भगिनींसाठी किटमध्ये सूटचं कापड असणार आहे आणि पुरुषांसाठी किटमध्ये कुर्ता पायजामाचा कपडा असणार आहे. याबरोबर शेवया असणार आहे, खजूर, त्याचबरोबर काजू बदाम आणि साखर असणार आहे. ते एक विशेष प्रकारची किट तयार करण्यात येईल. जसा आनंदाचा शिदा एक प्रकारे करण्यात आला होता, त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी भगिनींसाठी सौगाते मोदी किट तयार करण्यात आली आहे. देशातील 32 लाख गरीब मुस्लिम बांधवांना एक किटचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी ईद मिलन कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यात होईल किंवा तुम्ही जवळील जे मस्जिद आहे त्या मस्जिद जवळ चौकशी करू शकता किंवा शेजारी तुमच्या आसपास शेजारी भाजपचं जर कार्यालय असेल, भाजप पक्षाचं कार्यालय असेल तर तुम्ही सौगाते मोदी किट म्हणून तिथे विचारू शकता आणि तिथे देखील तुम्हाला या पद्धतीची किटचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. भाजपचा अल्पसंख्याक विभाग आहे.
भाजपचे जे मोठे अधिकारी आहेत JP नड्डा यांनी देखील याविषयी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. तर नक्कीच हे देखील किट तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या आसपासच्या भाजप कार्यालयामध्ये, भाजप पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन विचारणा करू शकता किंवा आसपासच्या मस्जिदमध्ये त्या ठिकाणी चौकशी करू शकता आणि अशा प्रकारच्या किटचा लाभ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतायत, हे नक्की तुम्हाला कमेंट करायचं आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता 1500चा हप्ता 2100 होणार आहे. त्याविषयी नियमावली आता जाहीर होणार आहे. त्या नियमावलीच्या विषयी माहिती मिळण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं लागेल, अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे दररोज तुम्हाला चॅनलवर व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले जातात, ते तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते व्हिडिओ लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.